माहितीये का, माझा एक मित्र मराठी शाळांसाठी डायरेक्ट 3 करोड रुपये जमा करतोय. तुझं जे मिशन आहे 30 दिवस 30 शाळा 3 करोड रुपये. मी असा माणूस आहे, माझ्या डोक्यात सिंपल अशी कोणती आयडिया येत नाही. त्याला कसा आपण ट्विस्ट अँड टर्न देऊ शकतो. तर बोलले चला म्हणजे स्कूटीवर जाऊ. म्हणजे सपू हे एनर्जी पण देते का स्वतःची. आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट होतं मला स्वतःला चॅलेंज करायला. कमाली करतात तसं मी करू नये. माझंही स्वप्न आहे की माझ्यामुळे माझ्या वडिलांची मान खाली गेली. जर मला फक्त स्कूटीवर ट्रॅव्हल करून माझी पूर्ण अशी हालत झाली आहे, तर अशी किती मुलं आहेत जी 3-3, 4-4 किलोमीटर चालत जातात शाळेत. हे पायाने अपंग आणि तो त्या डोंगरावरून असं लांबूनच येतो. चेहऱ्यावर ते जाणवतही नाहीये की तो 1 ते 2 किलोमीटर शाळेत चालत जातोय. तुझे पाय दुखत नाही बा? नाही, किती चालायला लागतं? 2 किलोमीटर. हा रस्ता चालतो तू रोज. जेव्हा मी त्याच्या पायाला असं बघत होतो, तो असं चालत चाललाय. भयानक होतं. मी बोललो यार, मी स्कूटी चालून मला बॅक पेन आलेलं, हे काय? तुला मोठं झाल्यावर काय करायचंय? खूप पैसे कमव. खूप पैसे कमवून काय करणार? हा, पाय. तो व्हिडिओ बघून मला मनोज बाजपेयी सरांनी मेसेज केला की त्यांना खूप जास्त आवडला तो व्हिडिओ. अँड नाउ वी आर टॉकिंग. तुला पाडे येतात कितपर्यंत? 23 चा बोल. 323, 23, तू मुंबईचा मुलगा आहेस. तो मुलगा अशा पडक्या शाळेत जातो, अशा खड्ड्यांच्या रस्त्यांवर जातो. विचार करा ना, कुणाला माहित होतं की गाडीवाट सारख्या छोट्याशा गावामध्ये मुलांना जर्मन येते. Mein Hobby ist Buscherlesen. जिल्ह्याचं नाव? Ich wohne im District Bid. मुलं थर्माकोलची होडी बनवून जात आहेत शाळेत. तुला मोठं होऊन काय बनायचंय? IPS ऑफिसर. त्यांनी आपल्या घरांच्या दिवारावर लिहिलंय, भिंतीवर लिहिलंय की मी 20व्या वर्षी IPS ऑफिसर होणारच. मला असं वाटतं की एकदा आपण डोंगरावर गेलोय ना, मग झेप घेतल्याशिवाय कळणार नाही की आपल्याला लागणार आहे की नाही. बस काम करून टाकूया यार. बरोबर. जे होईल ते होईल. काय बनवलंस तू? कूलर कशाचा? हे कॅन्ट पासून बनवलाय. पाणी वरती मोटर. फॅन खराब झालेला होता, सोलार वर चालू केला. प्रत्येक शाळेत आम्ही सरप्राईज होतो. प्रत्येक मुलाला भेटून आम्ही सरप्राईज होतो. वी आर नॉट स्टॉपिंग विदाउट एज्युकेटिंग एव्हरी चाइल्ड इन दिस कंट्री. बट द क्वेश्चन इज